पुण्यातील वडगाव शहरी मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे। नेमकी काय त्यांच्या चर्चा झाली आणि खूप सकाळी भेट घेतली। माझ्या पदयात्रा या ठिकाणी चालू आहेत आणि मी पदयात्रेला जाणार आहे, परंतु काल मोठा पाठिंबा सगळीकडून मिळतोय आणि 100% निश्चित विजय माझा आहे, मोठ्या मताधिक्याने आहे आणि या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येत असल्यामुळे लोकांच्या उत्कृष्ट भावना आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीची लोकांची भावना आहे की बापूसाहेब पठारेच आम्हाला आमदार पाहिजे आणि म्हणून लोक सर्व म्हणतायत की बापूसाहेबांच्या बरोबर आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आज रेखाताई टिंगरे नगरसेविका ज्यांनी 3 टर्म पुणे महानगरपालिकेमध्ये काढलं, मोठ्या मताधिक्याने नंबर 1च्या मताधिक्याने त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्या या ठिकाणी आम्हाला आज त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। ते जरी टिंगरे असले तरी त्यांना टिंगरे असण्यापेक्षा आम्ही बी सर्व नातेवाईकच आहोत, सर्वच टिंगरे पठारे सगळे गलांडे नातेवाईक आहेत, परंतु जनतेच्या मनात काय आहे हे ओळखून सगळ्यांनी या ठिकाणी आता पाठिंबा मला दिलेला आहे। निश्चितपणाने माझा मोठा विजय या ठिकाणी। तुम्हाला पाठिंबा दिलाय की तुमच्या पक्षात प्रवेश केलाय? पक्षात प्रवेश म्हणजे पाठिंबा देऊन पक्षात आज साहेबांच्या हस्ते प्रवेश झालेला आहे। वडगाव शहरी मतदारसंघातील किती नेत्यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केलाय? वडगाव शहरीतून अनेकांच्या मनामध्ये आहे, पण काहींच्या अडचणी आहेत त्यामुळे ते येऊ शकत नाही, परंतु निश्चितपणाने सर्वजण माझ्या बरोबर आहेत। पोर्शे कार प्रकरण गाजतंय। खरं तर तुमच्या पक्षाला सुनील टिंगरे यांनी नोटीस पाठवली आहे, महाविकास आघाडीतील अनेक पक्षांना देखील नोटीस पाठवली। नक्की काय वडगाव शहरीतलं वातावरण आहे? अशा नोटीस कुणी किती पाठवतो, पण ते नोटीसचा काय फायदा आहे का? ज्या नेत्याला देश घाबरतो त्या नेत्याला नोटीस पाठवून काय होणार आहे? अशा नोटीस हजारो लोक पाठवतील, त्याला काही त्याही कचरा आहे तो आणि त्यामुळे त्यांची किंमत कमी झालेली। एका महान नेत्याला आपण नोटीस पाठवतो, आपली लायकी नाहीये तर आपण ते काम करावं नाही असं मला वाटतं। खरं तर जगदीश मुळीक नाराज होते, परंतु आता जगदीश मुळीक पण सुनील टिंगरेंच्या प्रचाराला उतरलेले दिसत आहेत, त्यामुळं महायुतीचं कुठंतरी मोठं तिथं हे दिसतंय, ताकद दिसते। बरोबर आहे त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी आता युतीचा धर्म म्हणून सर्वजण आहेत, परंतु नागरिकांच्या मध्ये उत्साह आहे। जे मतदार आहेत ते जे खरं भाजपला मानणारे आहेत ते या ठिकाणी मतदान मला नाही वाटत की घड्याळाला करतील, कारण घड्याळाच्या उमेदवारानं ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेस त्याने विरोधी काम केलेलं आहे हे त्यांना माहिती आहे आणि त्यामुळं या ठिकाणी लोक कुणीही त्यांना मतदान करणार नाही। सुनील टिंगरेंनी लोकसभेला विरोधात काम केलं, विरोधामध्ये काम केलेलं आहे, जाहीर पुरावे आहेत आमच्याकडे। सुनील टिंगरे जे आहेत ते वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी लोकसभेला विरोधात काम केलं असा आरोप बापूसाहेब पठारे यांच्याकडून करण्यात येतोय। कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।